नमस्कार मित्रांनो, माझं नाव नवीन आहे. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज जायचं आहे आपल्याला मित्रांनो घरी. आम्ही 2 दिवस गोव्याला थांबलो होतो आणि आता जाऊया आपण थोड्या वेळ आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये. चला जाऊया. काय आम्ही आता रूम वरून उतरलो खाली आणि इकडे बघू शकता स्विमिंग पूल आहे. त्यामध्ये आता उड्या टाकतात जबरदस्त. त्यांना घ्या की खाली. हा आडवी आडवी नाही लागणार. गाइस स्विमिंग पूल मध्ये अंघोळ वगैरे करून झाले आणि आता आम्ही जातो चेंजिंग करायला. गाइस चेक इन करायचा वेळ आलेला आहे आता आणि आपल्यासोबत आहेत इथले मॅनेजर आहेत अरबाज भाई. कैसे हो? इधर रह के बहुत मजा आया. आपने बहुत सपोर्ट किया. आपके पास कितना है रूम? अच्छा, और सब ऐसे है? क्या बात. आपने बस समझो किसको बुकिंग करना हो तो मतलब कैसे कितना दिन पहले करना पड़ेगा? सीज़न है तो सीज़न में आपको मिनिमम 15 डेज पहले आपको बुकिंग करना होगा. अच्छा. और नॉर्मल डेज जो होता है उसके लिए पे आप 4 दिन पहले भी इन्फॉर्म करते हैं. हाँ. और आपका नंबर बताइए ना. मेरा नंबर है 81083995. अच्छा, तो बहुत बहुत शुक्रिया तुम्हारा अरबाज भाई. मिलेंगे फिर इकडे बघू शकता स्विमिंग पूल वगैरे आहे. गाईज काजूच्या दुकानामध्ये आलो शॉपिंग करायला आणि आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे. नमस्कार दादा. हा दुकान कुठे आहे तुमचं? कलंगूट. म्हणजे जवळ बीचच्या जवळ आहे का? ओके. इकडे यायचं असेल तर कसं यायचं म्हणजे बीच पासून किती मिनिटं लागतात? तुम्हाला 10 मिनिटं लागतील. ओके. आणि तुमचा नंबर सांगू शकता का म्हणजे कोणाला यायचं असेल तर इथे? कार्ड देतात. हा, तर मित्रांनो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर देतो. श्रावण दादांचं नाव आहे आडनाव. तर इकडे बघू शकता किती शॉपिंग केलेली आहे आणि तिकडे आपले नवीन कपल निघून भरपूर केले. जाम पैसे खर्च केले. शॉपिंग वगैरे भरपूर झाली आणि आता शॉपिंग करून आम्ही जेवायला आलेलो आहे. पोटात खूप भूक लागली आहे आणि इकडे बघू शकता प्रॉन्स थाली मागवली आहे आणि जेवणासाठी व्हेज बिर्याणी मागवली आहे. तिथे अजून आले नाही. तोपर्यंत आम्ही चालू करून घेतो पटापट. गाईड चेकआउट करून आता आम्ही बसमध्ये चाललो आहे म्हापशाला. म्हापशावरून दुसरी बस पकडून आपल्याला जायचं आहे TVM स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी. चला भेटूया आता स्टेशनला. गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे स्टेशनला, TVM स्टेशनला. आणि TVM स्टेशनला आल्यानंतर समजलं की 5 तास गाडी लेट आहे. पाहू शकता की किती गर्दी आहे इकडे. फायनली गाईज ट्रेन आलेला आहे 5 तासानंतर उशिरा. इकडे बघू शकता. कृपया
लक्ष द्या. गाडी नंबर 1110 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 वर आहे. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी नंबर 1110 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर गया मंगल ट्रेन नंबर 1110 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस is on platform number 1. ट्रेनमध्ये बसलो मित्रांनो आणि आता गाडी सुटली आहे ट्रेन स्टेशनवरनं 7 वाजता सुटली एक्झॅक्टली. बघू शकता की बाहेर बाय बाय ट्रेन बाय बाय गोवा. फायनली गाईज आम्ही पोहोचलो घरी. काल आपण प्रवास परतीचा चालू केला होता. संध्याकाळी 7 वाजता ट्रेन सुटली. 5 तास लेट होती ट्रेन आणि सकाळी 5 वाजता पनवेलला सोडलं. तिथून आम्ही रिक्षा करून कोलाची इकडे घरी आलो आणि नंतर मग लगेच आम्ही मुंबईला गेलो होतो कामासाठी. त्यामुळे संध्याकाळी हा व्हिडिओ एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.